बघितलंच काय बाई काय नाचते माहिती पाण्यासारखी. हात घाल तुझ्या बाया. इथं सकाळ तो पाण्यासाठी होते काय बहुतेक त्या मुलाच्या भाजी जो वाटतो लागला. रे काय मी जाताय तिकडं तू माझं येईन बघ. मी याला काय झालंय जाता याला सिंपल नाही आहे ना कशाला. ए बा त्याला भद्रवाय माहितीस. ते वाटायला जाऊ नको. अरे बिल मध्ये जावलेला आहे. माझ्या मंदिराला पण तिथे शिकलाय. काय राहिले राहताना चालू केलं. हे डेंजर माणूस आहे. तू चल माझ्यासोबत चल. काकू काकू काय रे काय तू काम कर गेले दिसत नाही. काय जाणार आहे झोपले रावणासारखे. काम नाही धंदा इथे का बंद करून झोपायचं आणि अगदीच काय नाही तर गावच्या भाकऱ्या भाजीला जायचं. असू दे की साधे आहेत तात्या. साधे साधेपणा नुसता वाहतोय ना गंगेसारखा. मी याला सांगणार हो काय हो तरी झोप काही खैसून भरते याला एवढी. तर म्हणून दे तुम्ही काय जाता. तिथं माझा बड्डे आहे ना बॅनर लावला गेला होता. तमाशा ठेवलेला आहे. बाई काही नाचती माहिती पाहण्यासाठी ते तात्याला पाठवले. आता बॅनर लावला का. हो काय हो त्या सदूला जायला सांगा की नाही शॉपवर. स्वतः पण अजून आलेला नाही. कधी गाडी यायची वेळ झाली काय तर तुम्ही तरी जावा गाडीवर. भाऊ दे मी आला गे. फटकी भरली ती केली मरत होती केलीवर. ती हाकला बाई गेलो त्याला उशीर झाला. बरं आता होत नाही बाईला घेऊनच येता. आणि मेल्या छान जरा पाहिजे. काय करू रोज रोज काय पैशाचं काय लावलेलं आहे. काय करू पण अरे हजामत तीच करतोस ना. एवढं जायचं गडबडीत जायचं असेल काय वर्षी गाडी या मग करता करता अयो दिदी काय रातच्या गावाच्या वाडी कशी करता झाली रातच्या नाही बा बघितली पोलिस घेऊन टाकणार आहे त्या मोबिल पोरा माहिती नाही. मुंबईची गाडी आली काय रे. येणारी का जाणारी. अरे मुंबईतून येणारी. येणारी नाही ना माहिती. सगळं तो गाजर घालून गेला. ये बस धाव सखा रे कृष्णा माझा धाव सखा तू धाव. आर्य गवलन पक्षी गवलन तुझेच मोठे नाव. धाव सखा रे कृष्णा माझा धाव सखा तू धाव. काय गेलो तू माझा राडो. काय म्हणाला. नाही अगोदर सतूला सांगून येता नाती यायची आहे ना. काय नको टकावाज गेला स्टॉपवर. तुम्हाला जायचं असेल गावच्या भाकऱ्या भाज्या. अगो तसं नाही तर हा आता वाजरा दाढी भाजवून आला असता. काही पोरगी बघायला जायचंय. मी येलो दाढी करणार कसा काय मोठा हिरो चाल. तसं नाही तर वाजरा ऐकून घे. काय ऐकून घे. चहा केल्याची पिवा आणि मग जावा
आम्ही जायचंय तर. म्हणता तू बाईक आणा 5 रुपयांमध्ये आहे. ठीक आहे भाऊ. अगो ऐकलंस काय रघु आला त्याला माझी चाय घेऊन ये. चाय घेऊन ये. इथं काय साखरेची पोती आणून ठेवणार ना? हे त्याला चहा घेऊन ये. एवढ्या शेजारी कवल्या बांधला. वाण नाही तर फुल लागला. कसं झालंय तुमचं? हो तात्या हो. तुमच्या आडीगाडीच्या इंजिन बंद तापलं काय गावाचा बारमासच. अरे असं काय नाही केलं. तुम्ही जो होल लावायचा मी आमच्या डोक्यात होता. अरे त्याचं काय झालं तू गावात कवाल तोडलास काय? कवाल? अरे कवाल कवाल तुला काय नाही हो. अरे कवाल तोडलास काय? कवाल होय? दोन माणसं सांगितली काय तर भूमीला कदवा येता येते. चाय घ्या. दाखवली आहे. काय? अरे चाय चाय बिस्किटच्या पेनाने बोल त्याला. अरे ये तू काय झालं असं बसला काजू नको. हे बाबा नो मी काय का वरून सांगता दुसऱ्याला पाठव. तात्या, मी जातो. हे लोक काय कामाचेच नाही. ए बाबा हे बाबा. तू जरा भांडतात याला घ्यायला तुम्ही वाजले हा, वांदे, वांदे. इथं. तात्या, पाहून पाहिजे. हा. जरा ढिली सोडा करा. घराच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर बोलत होतास ना? अच्छा तो कोण? अगं मित्राचा फोन होता मला. मित्राचा फोन तुला घरात नाही घेता येत? आपल्या घरी नेटवर्क असतं का? नाही ना म्हणून तर याच्याकडून फोन केला. घरी असतेस तेव्हा चेक करतेस. तसं नाही रे. मग मला वाटलं तू दुसऱ्या कोणत्या तरी. काय 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 वाटतं तुला? काही नाही. आणि का मला तुला एक गोष्ट सांगायची. सांग ना. त्याला काय झाड म्हणले सामान जेवूया या जेवूया तो तुम्ही काय चाललं पवाराच्या दुकानावर नवीन सिल्परी आलेत ना त्या बघायला आता. चपली ह्या काय गल्यात बनणार आहे का तुमच्या नादाला लागलं ना बाबा शिरी घरी येतो काय ना मग तो सोडली हजर काय मी एकदम
उठून जा उद्या विचार जा विचार ऐक My name is Yashwant Robert, properly body, Gattaga Never Suppose, phone number 982. मोबाईल अलग आहे By the way, nice one. चायनीज शिकाय लॉलीपॉप देऊच आहे यालाच खाणारायचे बाबा किती विचार आहे रे हा सांग तुझी काहीची इच्छा राहिली असेल ना तू पुरी करीन आणि सोड पाणी बघ भाऊ सांग सांग काय असेल तर मी पुरं करीन पीठ घे सांग काका तुझी जी काही शेवटची इच्छा राहिली असेल ती मी नक्की पूर्ण करेन. पण हा कुंडल का 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 कोण रे तुला वाटलं नव्हता काय भागात गेला नाही काय बसा नंतर काय अरे भावानो मी काय म्हणता त्या सदू काका दिसला काय तुझं गबस तुला तो कशा नावाची तुला तर कसा नाही तर तुझं दिसला नाही म्हणून विचारला भिकू आला अरे आला वाट पकडून काय बघतोस हात लागले आला आला हॅलो तात्यानो का शेती नाही का आला अरे बाबा फोनवर बोलण्या गेलाय आयशीची तब्येत बरी नाही त्याची ना तुम्ही काय सांभाळलं होय तुम्ही करा सुरू गेलता म्हणजे नो कोणाचं देण्या घेण्याचा काय हाय काय असं काय हाय का रे काय तो उघडा साडी आहे बा ये भाऊ आहे कसली चुना गेला तो कोणाचा अरे तर भागाचं काय तर गेलं काय गेला नाही हे बाबा हे भागाचं काय तर गेलं
बाईचं सामान अगं बा, किती घेऊन गेले? सामान अरे श्री, अरे कसला विचार करतो हा? राम हाताला निघून गेला आता. अरे श्री, अरे जाऊ भयाचा होता ना आता घडून गेलं. आता नको विचार करू तू. पण मग ते बाईचं सामान आणि फोटो आता काय झालं मगाचपासून बघते नाटकाचा विषय काढला की तुम्ही काढताय हे बघा तात्या मला खरं काय आहे ना ते कळलंच पाहिजे. आम्हाला आपली गाडी म्हणू नकोस, घर म्हणू नकोस, माणसं म्हणू नकोस. सगळं स्वतःच लिहायचं आणि स्वतःच काढायचं. अरे त्यानं काढलेली कळलं ना आज दुसऱ्या कोणालाच नाही जमली बा. त्याचा पातळ दिसून स्टेजवर आला ना सेम बाई दिसायचा. दिसायला लय बॅकला होता बा तुझा काका. शेवटी नमन नमन करीत गेला रे. अहो मग या डायरेक्ट हा मुलीचा फोटो काढतो. अरे कितीच आहे ते चिंच खाल्ल्या टक्कीशी त्याचं प्रेम होतं. तिचा फोटो आहे का? हे आपण काय आणलं तुझ्यासाठी? बोल नकोस माझ्याशी. अगो बघतो खरा काका लहानाची रेतर होती म्हणून नाही जमलं. अगो रात्री असा फासा लागला 20 रुपये बक्षीस मिळालं. त्याचा काय आपण तुझ्यासाठी बांगड्या आणल्या ते भारी हात काही घेतल्या. का सकाळी विपदाने मार्केटात गेलेलं ना सांग आता निघलं कशाचा? उघडी झाली या विचार ना आता त्या बांगड्यावर काड्या पडल्या आहेत. गाडी या आणि या नवीन झाली काय गे तुझं हा आपलं काय ते? नको माझे बाय अगोदर राजी आता काय आता निघलं ती बघ कशी गाडी पाहिजे आपण काय तो केलं कशी वाटते आई गे जाऊ दे तशी वाईट वाढी मापाच्या घरी यायच्या पण ना ठीक आहे तर सामान काम काढ तर
मी काय म्हणता आई का विचारत होती. आईच्या कधी ती म्हणाली तुझ्याकडे हाय काय? सगळं गावाला माहिती आहे तर तुझ्या आईशीला नाही माहिती. हाय तिला पण माहिती. संसार नाही होत. बाबा काय ऐकत नाही. रविवारी बघी येणार आहेत मला. आई म्हणाली नमान करून तुला पोचणार आहे काय का? तुला मी पाहिजे का नमान? बाबा काय ऐकत नाही. रविवारी बघी येणार आहे. नमान करून बाबा ऐकत नाही. मी पाहिजे म्हणाली नमान करून तुला पोचणार आहे काय का? बाबा काय ऐकत नाही. रविवारी बघी येणार आहे. पिवळ्या पानाची नागे फुलली, पिवळ्या पानाची नागे फुलली, आई बापाची लेक लाडकी, आई बापाची लेक लाडकी, इसा तिसाची काठी, इसा तिसाची काठी, मध्ये काय हल्दीची वाटी, मध्ये काय हल्दीची वाटी, बहिणी नमनाची सुपारी घेतलेली आहे माहित आहे ना? अरे चल. आला. अरे 9:30 वाजलं. ड्रेस नाही घातला वगैरे भावान लाव काय आठ बसचा काय झालाय का? काय झाला? अरे फूल पडलाय फूल सोप्याकडनं भांडणा झाली आणि फूल झाला. अरे माझा नमान आपण यापुढे गावात नमाज होणार नाही. काय होणार म्हणजे? अरे असं कसं नाही होणार? अरे या नमानासाठी माझ्या होणाऱ्या बायकोला सोडलंय. बायको सोडी आज आम्ही सांगितलं होतं. अरे पण आपण या गावात नमाज बंद अजिबात. मी पाहिजे का नमान? बायको सोडी आज आम्ही सांगितलं होतं. आई म्हणाली नमान करून तुला पोचणार आहे काय का? बाबा काय ऐकत नाही. रविवारी बघी येणार आहेत मला. बघ लुगडं नेसून नमान होत असत पण संसार नाही होत. आपण या गावात नमाज बंद अजिबात. बाबा काय ऐकत नाही. लुगडं नेसून नमान येणार आहे. नमान करून तुला पोचणार आहे काय का? म्हणाली नमान करून तुला पोचणार आहे काय का? बाबा नाही ऐकत नाही. रविवारी बघी येणार आहे. मी पाहिजे का नमान? बाबा ऐकत नाही. लुगडं नेसून बघी येणार आहे. नमान तुला बघ बाबा, तो पेटीएमचा सामान ना त्याच्या नम्याचं सामान आहे तर तू समजतो तसं काय नाही आहे तर. हा गेला रे पण नमानाची सोंगा सगळी मागं ठेवून गेला. नशिबाचं भोग तिसरं काय. म्हणजे मी जसा समजत होतो तसा माझा काका नव्हता. पण मग माझ्या घरच्यांनी असं काय केलं? अरे बाबा, तुझ्या प्रश्नाची उत्तर देणारा ह्या जगात निघून गेला. अरे आपला संसार उड्यावर टाकला, त्या आमच्याशी भांडला, नमान चालू राहावं म्हणून.
स्वतःच्या आयुष्याचं नमान करून घेतलं. नमान सुरू व्हावं असंच काकाला वाटत होतं. वय रे बाबा, म्हणून तर भांडला आमच्याशी. अरे आमच्या गावाशी भांडला. आपण काकाच्या वर्षश्राद्धाला नमन केलं तर खरंच नमान बंद पडून आता हीच वर्ष झालेली आहे. परत नाव नको घेऊ त्याचं. मग दुसऱ्या गावात राहा ना. हे श्री उगाच काहीतरी बोलू नको. हा? त्याला तर आपल्या परंपरेत नाही आहे. वेशीच्या बाहेरच्या कुटुंबाला इथं बोवन लागत नाही. आणि हा जर गावात कळलं ना तर गावाने चिंता खाती तुला. मला ना कमाल वाटते तुमच्या गावाची. नाही म्हणजे नमानाने या गावाचं असं काय केलं त्याचं नाव पण नाही घेत तुम्ही. गावात दारू सहज जिंकले पण हे नमानाचं नाव घ्यायला मात्र चोरी. आणि हा मुळात माझा जन्म मुंबईत झाला. लहानाचा मोठा सुद्धा तिकडेच झाला. त्यामुळे तुमच्या या गावच्या रूढी परंपरा मला नक्कीच महत्वाचं आहे. पण मला महत्वाचं आहे ते काकाला दिलेलं वचन. अरे पण आणि त्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मला या गावात म्हणून सुरू करावं. म्हणजे बाबा तू आमचं ऐकणार नाहीस कशाला ऐकायचं? बघा मी माझ्या काकाला वचन दिलं त्याची इच्छा पूर्ण. आणि आता तुम्ही ठरवा त्या गावच्या चतुर्सीमेच्या बाहेरच्या बुजुर्गला भोवल न लावण्याची परंपरा चालू ठेवायची ही बंद करायची. म्हणजे बाबा तू ऐकणार नाहीस. नाही का? गावात कमन सुरू होणार म्हणजे होणार. होय ना बद्दल तुला जर वाटतं तर कर बाबा. कमन सुरू करणार